बऱ्याच वेळा आपण बरंच काही करत असतो. एका वेळी डोक्यात खूप सारे विचार चालू असतात. तर तेच विचार कमी करायचे, म्हणजेच विचारांचा गोंधळ कसा कमी करता येईल यावरती मी सध्या थोडासा प्रयत्न करते आहे, अगदी जाणून-बुजून. तर त्याचविषयी मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. सकाळची वेळ आहे आणि आजचा हा ब्रेकफास्ट आहे. आणि हे सगळं खायचं, उष्ट नाही ठेवायचं. तुम्हाला पण आज हाच ब्रेकफास्ट देऊ का? चपाती भाजी बनवते आता मग, कारण आपण हे आणले तुम्ही तर हे खाल्लं पण पाहिजे ना. ये रे प्रतीश, 5:45 होत आहेत. ये तिकडच पाहिजे. नको नको, ब्रेकफास्ट इथं घरी येऊन नाही रे, इथं ये रे. मी आणि आहो आम्ही एकमेकांच्या ना अगदी अपोजिट आहोत आणि म्हणूनच बहुतेक इतकं छान आमचं जुळलंय. तर आहोंना अगदी मुद्देसूद बोलायचं, तेवढंच बोलायचं, अगदी मापात सवय. आणि याच्या उलट अगदी मी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलतात ना आपल्याकडे, त्या पद्धतीची खूप बडबड बडबड, नुसती बडबड. तर मला ना जाणवलं, आपण कधी कधी इतकं जास्त बोलतो ना की त्याचा नंतर आपल्यालाच तोटा होतो. म्हणजेच आपण जी काही माहिती शेअर करतो, जे काही बोलतो, ते नंतर आपल्याच अगेन्स्ट वापरलं जातं बरं का, ज्याच्याजवळ आपण बोललेलं असतो त्याच्याकडून. तर हे असं तुम्ही सुद्धा रिलेट करू शकता याला, किंवा करत असाल सांगा मला कमेंट करून की होतं की नाही असं जास्त बडबडणाऱ्या लोकांकडून. तर म्हणूनच मला अत्यंत मुद्देसूद बोलायला शिकायचे. आणि खरं तर हे बघा, मुद्देसूद बोलणं हे खरंच अनेकांना जमत नाही. मग तो लहान 12-13 वर्षांचा मुलगा असू द्या किंवा मग 30-40 वर्षांची व्यक्ती असू द्या. मला मग जाणवलं की मुद्देसूद बोलायचं असेल तर काय करायला हवं. तर सगळ्यात पहिलं तर हेच जाणणं आवश्यक आहे की आपण मुद्देसूद तेव्हाच बोलतो ज्या वेळेस आपल्या मनामध्ये त्याविषयीचे मुद्दे तयार असतात. आणि आपण ते ऑलरेडी आपल्या माइंडमध्ये ऑर्गनाईज केलेले असतात की आपल्याला फक्त इतकंच बोलायचं आहे. आणि याच्यासाठी ज्या लोकांचं अगदी मनन झालेलं असतं, म्हणजे मनातल्या मनात ते स्वतःशी बोलून रेडी असतात, त्यांचे विचार ऑर्गनाईज असतात, त्यांचे मुद्देसुद्धा एकामागे एक असतात, त्यांच्याकडे विचारांचा गोंधळ नसतो आणि विचार मांडतानाही त्यांचा गोंधळ होत नाही. तर त्या पद्धतीनं आपल्यालासुद्धा विचारांचा गोंधळ काढायचा असेल मनातला, तर ही सवय लावली पाहिजे की कुठलीही गोष्ट गोंधळात ठेवायची नाही, क्लॅरिटी आणायची पहिल्यांदा विचारांमध्ये. आजचा ब्रेकफास्ट जरी शॉर्टकटमध्ये दिलेला असेल ना, तरीसुद्धा हाय प्रोटीनवाला आहे. खूप सारे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये आणि अधूनमधून इमर्जन्सीला हा असा ब्रेकफास्ट बरा पडतो, हो की नाही. हे बघा आता कलर कसा दिसतोय. तरी इथे ना लाईट आहे वरती, म्हणून मी लाईट खाली दाखवतेय. आता ना छान सेट झालाय कलर आणि चांगला वाटतो, इतका काही वाईट नाही वाटत आहे जितका त्या दिवशी वाटला. आणि केसही आता गळत नाही आहेत, म्हणजे त्या दिवशी केस पहिल्यांदा मी लावला आणि त्यानंतर स्पाची क्रीम वगैरे काहीतरी सोबत मिळते ना, ती लावली आणि त्यानंतर केस गळले थोडेसे, पण नंतर नाही गळत आहेत. आत्ताच मी जस्ट केस विंचरलेत, अजून उचलले पण नाहीत, खाली पडलेले जस्ट एक 10-15 असतील, जास्त नाही आहेत. तर तुम्ही पाहताय की मला आता एनी हाऊ 5 वाजता उठावंच लागणार आहे आणि आज शॉर्टकट मारला ब्रेकफास्टमध्ये. पण जेव्हा मी जे दाखवते ना पराठे किंवा डोसे, असा काही ब्रेकफास्ट असेल ना, तर 5 वाजता उठून सुद्धा होत नाही. 4:45ला 4:30लाच उठावं लागतं, तर सगळं काही व्यवस्थित आवरतं. आज पहिल्यांदा प्रितीश अर्ली मॉर्निंगच्या बॅचला गेलाय, 6:15लाच त्याने घर सोडलं. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, मस्त, मजेत, आनंदात जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि चला आता मी निघाली आहे योगा क्लासला. सध्या मी जो काही हा अयंगार योगा करते ना, याच्यामुळे सुद्धा विचारांचा गोंधळ कमी करायला आणि मन शांत ठेवायला खूप सारी मदत होतीये. अगदी हा योगा क्लास म्हणजे वरदान ठरतोय माझ्यासाठी. खूप छान वाटतं अगदी दिवसभर फ्रेश आणि ॲक्टिव्ह. तशी मी ॲक्टिव्ह असतेच, पण तरीसुद्धा अगदी भारी वाटतं. पहाटे 5 वाजता उठलाय, 5:15ला घर सोडले, क्लास करून आलाय
आणि लिटरली हा 1 वाजता झोपलाय. याच्यासाठी मीही जेवायची थांबलीये. उठ आता प्रितीश, उठ. हाफ फ्राय बनवून देते तुझ्या आवडीचं. चल, गरम गरम थंडीच्या दिवसात एकदम गरमागरम हाफ फ्राय आणि चपाती. चल, मी पण जेवलेले नाहीये. उठ रे, तुझ्यासाठी थांबली मी. 2:45 होत आहेत. हे बघा, मस्त आता थोडस टीव्ही बघत जेवण करणार. जेवणाचा ब्रेक आहे हा. चला, हाफ फ्राय बनवूया. उठला का प्रितीश? करते गरम गरम हाफ फ्राय तुझ्यासाठी. उठ. किती अंड्याचं करू? 2. तुम्हाला माहिती आहे, विचारांचा गोंधळ डोक्यातला कमी करायचा असेल तर त्याच्यावर उपाय काय करायचा हे सायकोलॉजिस्ट काय सांगतात, तर ते बोलतात की तुम्ही ना ऑर्गनाईज राहायला शिका. म्हणजे तुमचं घर, तुमचा आसपासचा सगळा पसारा, तो पसारा होऊच द्यायचा नाही. म्हणजे तुमचं जे काही साहित्य आहे की नाही, ते नेहमी असं नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण ठेवतो, पण बऱ्याच वेळा नाही पॉसिबल होत. माझ्याही घरी काही ड्रॉवर आहेत जे राहायला येऊन 3 वर्ष झालीत मी, आणि तेव्हापासून मी विचार करते. तो ड्रॉवर ओपन केला की विचार करते, ड्रॉवर बंद केला की तो विचार निघून जातो. याचाच अर्थ मी सवय लावली आहे मनाला त्या ड्रॉवरला तशी पाहण्याची. तर तशी लावायची नाही. मग ते असं होतं की घरामध्ये ड्रॉवरमध्ये कपाट उघडलं, ड्रॉवर उघडलं की आपल्याला जाणवतं की तिथे सगळा पसारा पडलेला आहे, गोंधळ झाला आहे सगळ्या सामानाचा. एखादी गोष्ट हवी असेल ना, तर तो ड्रॉवर गच्च वस्तूंनी भरून गेल्यामुळे तो सापडत नाही वेळेवर. आणि मग कपाट उघडलं की आता नाही का, परवा मी वॉर्डरोब ऑर्गनाईज केलेला व्हिडिओ शेअर केला की लिटरली मी ते कपाट उघडल्यानंतर तो ड्रेस ॲटोमॅटिक खाली पडला होता. याचाच अर्थ काय हो, की मी ऑर्गनाईज नाही आहे म्हणावी तितकी. पण जेव्हा विचारांचा गोंधळ कमी करायचा असेल तर हे सायकोलॉजिस्ट म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा ऑर्गनाईज राहायला शिका. ज्या वेळेस आपल्या आजूबाजूची परिस्थिती गोंधळाची चालते, कपाट पसरलेलं आपण स्वीकारतो, ड्रॉवरमधल्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या असतात त्या स्वीकारतो, जुन्या गोष्टी कोपऱ्यात कुठंतरी पडून असतात त्या उचलायच्या म्हणून आपण विचार केलेला असतो पण उचलत नसतो, तेव्हा आपण आपल्या मनाला हेच सांगत असतो की ही अशी परिस्थिती मी सहज हँडल करू शकते, अशी परिस्थिती मला आवडते, त्याचा मी स्वीकार केला आहे. आणि म्हणूनच आपल्या मनाची गोंधळाची परिस्थिती देखील आपण स्वीकारलेली असते आणि आपल्याला त्याचं काही वाटत नसतं. आणि ते कुठे बाहेर पडतं मग, जेव्हा आपल्याला काही विचार मांडायचे असतात, मुद्देसूद बोलायचे असतात तेव्हा. पण ज्यावेळी आपल्या घरातील आपल्या कपाटाची परिस्थिती अत्यंत नीटनेटकी आवरलेली आपल्याला आवडायला लागते, आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागतो, घरातील सगळी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी जागेवर ठेवतो, त्याच वेळेस आपल्या मनाचा गोंधळ देखील आपल्याला आवडायचा बंद होतो. पटकन आपण तो गुंता सोडवायचा प्रयत्न करतो. तो गुंता सोडवून स्वतःला, स्वतःच्या विचारांना, स्वतःच्या मनाला आपण अगदी ऑर्गनाईज करतो. मग ज्या वेळेस आपल्या मनाची स्थितीही ऑर्गनाईज असते ना, त्यावेळेला आपले विचारसुद्धा आपण अगदी एकत्र करून छान व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यावेळेला मग ते मांडणं देखील आपल्याला सोपं जातं. त्या गोष्टी मांडताना सुद्धा आपण अगदी मुद्देसूद मांडायला लागतो. आणि हे इतकं नैसर्गिकपणे सबकॉन्शियसली व्हायला सुरू होतं ना, की ते आपल्यासाठी अगदी सहज बनून जातं. जसं की आपण आता डेली बाईक वापरतो, 2 व्हीलर चालवायला शिकतो. सुरुवातीला आपण खूप कॉन्शियसली चालवत असतो, पण नंतर आपल्या इतकं अंगवळणी पडतं ते सगळं, म्हणजे हात, पाय आणि आपला मेंदू एक साथ सगळं काही, डोळे, सगळं काही ड्रायव्हिंग करताना आपल्या नकळत छान ॲक्टिव्हिटी करत असतात. सबकॉन्शियसली अगदी सहजपणे आपण ती ॲक्टिव्हिटी करत असतो. अगदी त्याच पद्धतीने अरे हे ते ना सारं. शेंदाळ्यासारखं झालं होतं म्हणून मी त्याला गरम करायला ठेवलं होतं. झालं ओके? एक नंबर झालं, एक नंबर. भारी. काय थोडेसे खाल्लं करपले. अरे थंडीच एवढी आहे, मग इथं माणसं शेंदाळायला लागली ती चिरमुऱ्याने काय कुठं झालं. झालंय ना कुरकुरीत मग थोडस तरी. झालं गुड. प्रितीश, तुला देऊ? तर थोडक्यात काय हो, मला इथे हेच सांगायचं आहे की आजपासून आपण सगळ्याजणी ऑर्गनाईज राहायला शिकूया. आहोतच आपण नाही असं नाही आहे, पण अजून ऑर्गनाईज राहायला शिकूया. सुरुवात करूया आपल्या आजूबाजूच्या गोष्टी नीटनेटक्या ठेवायला, तिथला गोंधळ कमी करायला, तिथला गुंता कमी करायला. आणि हे केलं तर आपोआपच आपल्या मनाचा गुंतासुद्धा नाहीसा होईल. काय पटते का तुम्हाला? नक्की सांगा मला कमेंट करून. काढून देऊ की असंच देऊ?
असंच असंच. मग अजून एकदा फिरवू का? अजून बारीक होईल? नाही नाही गरज नाही तशी. नाही. हे बघ, फायबरसच प्यायचं असतं ज्यूस कधी पण. नाही एकदम ब्लेंड होतं यामध्ये. मला नको आहे कारण मी यामध्ये ना साखर ऍड केली. दोघं जण प्या. साखर मी कमी केली. आज ना मी बिहारी स्टाईल बेत करते आणि म्हणूनच मोहरीचं तेल यूज करते स्वयंपाकामध्ये. तुम्ही पाहिलं की डाळ शिजत घालताना सुद्धा मी त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल, हळद ॲड केली होती. मीठही ॲड करायचं असतं बट मी विसरले होते. तर तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ अशी मिक्स मी डाळ शिजवून ठेवली आहे. साईडला तुम्हाला दिसत असेल. आणि बासमती दावतचा मी राईस यूज करते. जे पॅकेट मिळतं ना ग्रीन कलरचं ते वालं, तो मी शिजवून घेतलेला आहे. आणि आता इथे बटाट्याची भुंजिया बनवते. भुंजिया म्हणतात का भुंजिया म्हणतात काय आयडिया नाही मला, बट मी असाच एक व्हिडिओ पाहिला होता. तो छान वाटली रेसिपी. म्हटलं चला आपण ट्राय करूया. तर फ्रेंच फ्राईज जसे बनवतो ना आपण त्या स्टाईलनं ते बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवला होता. त्यानंतर नितळवून घेतला आणि छानपैकी फोडणी दिली. त्यामध्ये काही टाकायचं नाही आहे, फक्त जस्ट जिरे, मोहरी आणि बटाटा तो चिरलेला टाकला. जस्ट फ्राय करून घेते. हळद, मीठ आणि हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करायची आहे. आणि आता इथे डाळीला फोडणी दिली. डाळीला फोडणी देताना यामध्ये मी काय बदल केला होता फक्त की हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक असं मोठं मोठं कुटून घेतलेलं होतं ते फोडणीमध्ये ॲड केलं. बाकी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरे, मोहरी तर आहेच. आणि डाळ मस्तपैकी जी बारीक करून घेतली होती मी स्मॅशरनी, ती जस्ट त्यामध्ये ॲड केली. झाली, डाळ रेडी आहे. आणि प्लेटिंग मात्र हे अशा पद्धतीनं करायचं आहे. असंच मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. म्हटलं जर का मी प्रितिशला मोहरीच्या तेलामध्ये केलेली भाजी आहे असं सांगून ती भाजी जर का ॲज इट इज दिली तर तो खाणार नाही. आणि त्याचऐवजी अशा पद्धतीने जर का मी प्लेटिंग करून दिलं तर मात्र तो आवडीनं खाईल. आणि तसंच झालं बरं का. पण या प्रकारच्या फ्राय केलेल्या बटाट्याला अजिबात मोहरीच्या तेलाचा वास लागलेला नव्हता. कारण छानपैकी ते कडकडीत झालेलं होतं ना. पातळ भाजीला लागू शकतं एक वेळ, पण अशा पद्धतीनं फ्राय केलेल्या भाजीला मी आज ऑब्झर्व केलं बिलकुल मोहरीच्या तेलाचा वास येत नव्हता. आणि आता ही डाळ थोडीशी घट्ट ठेवायची असते, पण मी थोडीशी पातळ केली आहे. म्हणजे ही थंड झाल्यानंतर होते ॲटोमॅटिक घट्ट. तर हे बघा अशा पद्धतीनं आज बिहारी कम्फर्ट फूड मी आज घरी बनवलं होतं. तुम्ही पाहिलात की मी भडंग वगैरे बनवत राहिले होते. आणि अजून मला तूपही बनवायचं आहे. खाऊन सांग ना मला बटाटा. प्रितिश, कोण आहा हा करायला लागले? आहो की प्रितिश? ही माझी डिश. चला डिश एन्जॉय करते आणि मग भेटते तुम्हाला. मला बऱ्याच वेळा हे विचारलं गेलं आहे की माझा जो हॉब आहे याचे जे स्टँड आहेत ते कशाचे आहेत. तर आय थिंक ते कास्ट आयर्नचेच आहेत. कारण इतके हेवी आहेत ना की काय सांगू मी तुम्हाला. चुकून जर का ते पडलं तर ते तुटणारही आणि सोबतच आपल्या पायाचं बोटही तोडणार या पद्धतीचं. तर अशा पद्धतीनं मी सीफ यूज करते आणि छानपैकी ते बॅक्टेरिया वगैरे क्लीन करतं आणि हॉबसुद्धा चकाचक करतं. आणि रोज रोज मी ते स्टँड धुत नाही. एक दिवस आड वगैरे धुते. रोज अशा पद्धतीनं सकाळ संध्याकाळ सीफनच ते पुसून घेतलेले असतात. आणि चला आता दिवसभरातलं सगळ्यात शेवटचं काम जे की लोणी काढायचं आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं मला कमेंट करून सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मी आज ट्राय केलं आहे की कमीत कमी पाणी ॲड करायचं त्या साय लावलेल्या दह्यामध्ये आणि मग अशा पद्धतीनं लोणी काढायचं. तर इतकं छान लोणी तयार होतं आहे. अरे वा, की काय सांगू मी तुम्हाला. थँक्यू सो मच जिने कोणी मला कमेंट केली होती. ॲज युजल माझ्या लक्षात नाही आहे. काय सांगू मी तुम्हाला. माझ्या ना हल्ली गोष्टीच लक्षात राहत नाहीत. का असं होतं माहिती नाही. हे बघा धनी, कसलं घट्ट लोणी आहे. आपली काय चूक होत होती कळलं का? फ्रीज मध्ये नाही पाणी जास्त घालायचं नाही लोणी काढताना. होय काय? हा, तुम्ही सवय लावून दिली होती मला. ते चुकीचं. हा, स्वतःला आपण एक्सपर्ट समजत होतो, पण असं काही नाहीये. थँक्स जिनं कुणी मला कमेंट करून सांगितलंय. सॉरी मला नाव आठवत नाहीये. तिने सांगितलंय कुणीतरी की हे जे आपण बारीक करायचो ना, हे बघ वाव काय घट्ट लोणी आलंय. हे बघ आपण पाणी जास्त घालायचो, ह्यात कमीत कमी पाणी घालायचं. गुड, सुपर. दोन्ही हात लावू.
सही ना. थँक्स डिअर. तुम्हा सगळ्यांनाच थँक्स. तुम्ही छान 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 सजेशन्स देत असता मला. सुपर. खूप 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 छान लोणी आले आज आणि असं घट्ट आलंय. कसं लागते सांग मला. ताजं ताजं फ्रेश. प्रीती सापडलंय मला. हं? खरं सांग. खरं सांग. लवंग टाकू ना 2. मी 2 टाकणार. एकच का? मी 3 टाकणार. तुळशीची पानं तोडून ठेवायला पाहिजे होती, म्हणजे टाकू शकलो असतो आपण यामध्ये. ओ बस झाले का बघा. तुम एक्सपर्ट. मूवी लावून बसलाय. मलाच वाटतं बस झालं. हा बस. पुढं तर नाही ना गेलं. करेक्ट आहे ना. नाही गेलं पुढं. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जो विषय मांडलाय मी तोही आवडला असेल. आणि आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान मस्त मजेत आनंदात राहा.